दाशार्हः सात्वतां पतिः जीवः विनयिता साक्षी मुकुंदः। 511 दाशार्हः दाशः दानम तम अर्हति म्हणजे दान किंवा दाश म्हणजेच दान, तम ज्याला, अर्हति ज्याचा द्यायला योग्य असतो असा किंवा दानावर ज्याचा हक्क असतो असा तो दाशार्हः किंवा दाशार्हः कुल उद्भवात। दाशार्ह म्हणजे युद्ध करणारा असाही अर्थ होतो। तर युद्ध करणाऱ्यांच्या कुळामध्ये उद्भवलेला जन्मलेला असा किंवा राजा हेच ज्याचं रूप आहे असा दाशार्हः। ओम दाशार्हाय नमः। 512 सात्वतां पतिः सात्वतम नाम तंत्रम, सात्वत नावाच्या तंत्राचा किंवा त्या कुळाचा, तेषां पतिः त्यांचा जो स्वामी असतो, योगक्षेम करम इति त्यांना आधार देणारा, त्यांचं कल्याण करणारा आणि रक्षण करणारा असा तो सात्वतां पतिः, सात्वत कुळातील लोकांचा मुख्य असा सात्वतां पतिः। ओम सात्वतां पत्ये नमः। 513 जीवः प्राणान म्हणजे जीवनशक्तीनी क्षेत्रज्ञ रूपेण जाणीवेच्या किंवा आत्म्याच्या रूपामध्ये धारयन आधार देतो, रक्षण करतो, राखतो। जीवः जीवांना म्हणजे जीवांना जीवनशक्ती किंवा प्राणशक्ती देऊन क्षेत्रज्ञ रूपामध्ये जाणीवेच्या रूपामध्ये जो धारण करतो किंवा त्यांना आधार देतो असा तो जीवः, जे देहामधला चेतनेचा जो अंश असतो तो जीवः। ओम जीवाय नमः। 514 विनयिता साक्षीः विनयत्वम विनयिता जो नम्र विनयशील असतो असा तो विनयिता। तांच साक्षात पश्यती त्यांना प्रत्यक्ष बघतो, साक्षी असतो। प्रजानाम इति प्रजेला म्हणजे जो नम्र असतो, विनयशील असतो। तांच साक्षात पश्यती तो प्रत्यक्ष बघतो, साक्षी असतो। प्रजानाम इति प्रजेच्या प्रत्येक गोष्टीचा जो साक्षी असतो तो विनयिता साक्षी किंवा नयते म्हणजे गती देणारा, गतिवाचिनः मार्ग हालचाल दाखवणारा असा जो विनयिता, जो गती देतो, हालचाल दाखवतो तो विनयिता। असाक्षी असाक्षाद्रष्टा आत्मा अतिरिक्तम वस्तून अप्रत्यक्षपणे हा पाहत असतो आणि हा विनयशील असतो म्हणून विनयिता आणि असाक्षी असाही याचा संधीचा विग्रह करतात। म्हणजे जो साक्षी असतो पण साक्षी प्रत्यक्षपणे नसतो, तो अप्रत्यक्षपणे साक्षी असतो असा विनयिता साक्षी, विनय शिकवणारा आणि प्रत्येक कर्माचा साक्षी असलेला तो विनयिता साक्षी। ओम विनयिता साक्षिणे नमः। 515 मुकुंदः मुक्ती ददाति इति म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष देणारा तो मुकुंदः। ओम मुकुंदाय नमः।